विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 17 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण असे 15 प्रश्न आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये देखील नोट डाऊन करून घेऊ शकता. सर्वात पहिला प्रश्न आहे, जागतिक झोप दिवस म्हणजे वर्ल्ड स्लीप डे कधी साजरा करण्यात आला? तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो 13 मार्च रोजी साजरा करण्यात आला. दरवर्षी जगभर जागतिक झोप डे साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना चांगल्या आणि पुरेशा झोपेचे महत्त्व समजावणे, कारण योग्य झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. पुढील प्रश्न, कोणत्या देशात प्रथमच निष्क्रिय इच्छामृत्यू म्हणजे पॅसिव्ह युथेन्सियाला मंजुरी देण्यात आली? तर लक्षात घ्या, आपल्या भारत देशामध्ये याला मंजुरी देण्यात आली आहे. भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह निष्क्रिय इच्छामृत्यूला पॅसिव्ह युथेन्सिया परवानगी दिली आहे. यात गंभीर रुग्णाला जीवनरक्षक उपचार थांबवण्याचा निर्णय घेता येतो. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय सेनेने ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत कोणत्या देशात मोठा पूल प्रकल्प सुरू केला आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे श्रीलंका. श्रीलंका कॅपिटल आहे कोलंबो, करन्सी आहे श्रीलंकन रुपी, पीएम आहेत हरिनी अमरसूरिया आणि प्रेसिडेंट आहे अनुराग कुमारा दिसनायके. पुढील प्रश्न, कोणत्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एक समर्पित आयुष स्टोअर सुरू करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, झेप्टो. लक्षात घ्या, आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी झेप्टो प्लॅटफॉर्मवर आयुष उत्पादने विक्रीसाठी विशेष स्टोअर सुरू केले. यामुळे पारंपरिक भारतीय आरोग्य उत्पादने डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील. यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरिटाईम शिप बिल्डिंग अँड सिस्टीम सेंटर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तर हे सुरू करण्यात आलं आहे आंध्र प्रदेशमध्ये. हे केंद्र स्वयंचलित म्हणजेच ऑटोनॉमस समुद्र जहाज तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी तयार करण्यात आले आहे. यामुळे भारताची समुद्री तंत्रज्ञान क्षमता वाढेल. आंध्र प्रदेश, ज्याचे मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू, राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर, राजधानी आहे अमरावती. लोकसभेच्या 25, राज्यसभेच्या 11 तर विधानसभेच्या 176 जागा आहेत. आणि लक्षात घ्या, डेली जेव्हा तुम्ही चालू घडामोडी प्रश्न बघतात तेव्हा राज्य आलं की मी त्या अनुषंगाने अधिकची माहिती तुम्हाला का सांगतो, तर परीक्षेत यावर जर प्रश्न आला तर नक्की तुम्हाला त्याचे मार्क मिळाले पाहिजे. आणि डेली बेसिसवर तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर असे जे प्रश्न आहेत ते तुमचे बाय डिफॉल्ट विद्यार्थी मित्रांनो तयारी त्या ठिकाणी होऊन जाईल. पुढील प्रश्न, इंटरनॅशनल रेल कोच एक्सपो 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर हे आयोजन करण्यात आलं आहे चेन्नईमध्ये. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणजे ICF परिसरात 12 मार्च 2026 रोजी IRCE 2026 चे उद्घाटन करण्यात आले. पुढील प्रश्न, भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? तर हा आहे ऑप्शन सी, चंदीगड. शिक्षणाचा प्रसार वाढल्यामुळे चंदीगड हा भारतातील दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आला. पुढील प्रश्न, EPFO सोबत जोडून कोणत्या बँकेने EPF पेमेंट सेवा सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, साऊथ इंडियन बँक. साऊथ इंडियन बँकने EPFOच्या सहकार्याने EPF पेमेंट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे नियोक्ते EPFचे योगदान थेट इंटरनेट बँकिंगद्वारे भरू शकतात. पुढील प्रश्न, 12 मार्च 2026 रोजी कोणत्या देशाने आपला 58वा स्वातंत्र्य दिन साजरा केला? तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे ते आहे 100+ लाईक. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली जे हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे तो YouTube इतरांपर्यंत पोहोचेल. आणि डेली सकाळी 6 वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो, त्यामुळे चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मॉरिशस. मॉरिशसला 12 मार्च 1968 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे 12 मार्च 2026 रोजी त्याचा 58वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न, DRDO आणि भारतीय नौदलाने कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर P-8I विमानातून स्वदेशी एअर ड्रॉपेबल कंटेनर ADC-150 चे यशस्वी परीक्षण केले? याचं योग्य उत्तर आहे गोवा.
DRDO आणि भारतीय नौदलाने P-8I विमानातून ADC-150 एअर ड्रॉपेबल कंटेनरचे परीक्षण गोव्याच्या किनाऱ्यावर केले. याचा उपयोग समुद्रात मदत सामग्री टाकण्यासाठी होतो. DRDO, ज्याचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, स्थापना झाली 1958 मध्ये. हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि चेअरमन आहे समीर व्ही कामत. पुढील प्रश्न, अलीकडे दक्षिण अमेरिकेतील देश चिलीचा नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जोसे अँटोनियो कास्ट. लक्षात घ्या, अलीकडे दक्षिण अमेरिकेतील देश चिलीचा नवीन राष्ट्रपती म्हणून जोसे अँटोनियो कास्ट यांनी पदभार स्वीकारला. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की ते दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रपती कास्ट यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. पुढील प्रश्न, मोझांबिकमध्ये आलेल्या विनाशकारी पुरानंतर भारताने मानवतावादी मदत म्हणून भारतीय नोंदलेल्या जहाजांद्वारे किती मेट्रिक टन तांदूळ पाठवले? योग्य उत्तर आहे 500 मेट्रिक टन. पुढील प्रश्न, पश्चिम आशिया तणावामुळे बांगलादेश भारत मैत्री पाईपलाईनद्वारे भारतातून बांगलादेशला सुमारे किती मेट्रिक टन डिझेलचा पुरवठा केला? याचं योग्य उत्तर आहे 5000 मेट्रिक टन. पुढील प्रश्न, जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील 9111 महिला व विद्यार्थिनींनी कोणत्या क्रीडा प्रकारात सामूहिक सहभाग घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड केला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लेझिम वादम. पुढील प्रश्न, राष्ट्रीय राजधानी अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कोणते ऑपरेशन राबवले आहे? तर हे आहे ऑपरेशन कवच. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 17 मार्च रोजीचे जे दिनविशेष आहे ते आपल्याला बघायचं. या ठिकाणी 16 मार्च झालंय, परंतु 17 मार्चचा दिनविशेष आपण या ठिकाणी बघतोय. आंतरराष्ट्रीय आणि जागतिक दिवस. जागतिक सेंट पॅट्रिक डे आयर्लंडचे संत सेंट पॅट्रिक यांच्या स्मरणार्थ जगभर साजरा केला जाणारा आजचा दिवस आहे. जागतिक सामाजिक कार्य दिन म्हणजे वर्ल्ड सोशल वर्क डे समाजसेवकांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. दरवर्षी मार्चच्या 3ऱ्या मंगळवारी हा साजरा केला जातो. भारतातील महत्त्वाच्या घटना. 1988 भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष होमी सेटना यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. 1992 भारत आणि रशिया यांच्यात नवीन मैत्री व सहकार्य करारावर स्वाक्षरी झाली. जन्मदिन. 1919 मध्ये नाथपई प्रसिद्ध समाजवादी नेते व लोकसभा सदस्य यांचा जन्मदिवस. 1920 शेख मुजीबुर रहमान बांगलादेशचे राष्ट्रपिता व पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा हा जन्मदिवस आहे. 1987 रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार याचा हा जन्मदिवस. पुण्यतिथी. 1973 व्ही शांताराम प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक व निर्माता यांची आज पुण्यतिथी आहे. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, कोणत्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एक समर्पित आयुष स्टोअर सुरू करण्यात आले आहे? ब्लिंकिट, अमेझॉन फ्रेश, झेप्टो की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करायची. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करून घेऊयात. पहिला प्रश्न, कोणत्या देशाने फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला? तर तो देश आहे इराण. नीती आयोगाने जाहीर केलेल्या फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या राज्याला पहिला क्रमांक मिळाला? ओडिसा, ज्याची कॅपिटल आहे भुवनेश्वर. मंगोरी पान मेथी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ऑथॉरिटीने पेटंट दिलेले आहे? उत्तर आहे राजस्थान, ज्याची कॅपिटल आहे जयपूर. पुढील प्रश्न, शैलेश कुमार यांनी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये कोणते पदक जिंकले? उत्तर आहे सुवर्ण. पुढील प्रश्न, इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम लागू करण्यात कोणत्या राज्याने पहिले स्थान मिळवले? उत्तर आहे उत्तराखंड, कॅपिटल डेहराडून. हुस्मन कुलके यांचे 87व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? इतिहासकार. कोणत्या राज्य सरकारने AQI आणि तलावांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी लेक अँड एअर वॉच योजना सुरू केली? उत्तर आहे गुजरात, कॅपिटल गांधीनगर.
पुढील प्रश्न, इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? सिक्कीममध्ये. भारताने कोणत्या देशाला मागे टाकून अमेरिकेत कॉटन प्रोडक्टचा सर्वात मोठा निर्यातदार बनला? तर योग्य उत्तर आहे चीन. अलीकडेच बातम्यांमध्ये उल्लेख केलेले कौलोसेरा, हुलोवाई आणि असुर बक्सा काय आहेत? तर नव्याने शोधलेल्या पतंगांच्या प्रजाती. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते 2025 मध्ये कोणता देश अमेरिकेला कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा पुरवठादार बनला? उत्तर आहे भारत. पुढील प्रश्न, मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयकाच्या मसुद्याला मान्यता दिली? छत्तीसगड. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे आयोजित पदयात्रेचे नाव काय आहे? तर ते आहे शक्ती पदयात्रा. शी लीड्स भारत. पुढील प्रश्न, शेन्ना 150 लांब पल्ल्याचा अटॅक ड्रोन कोणत्या संस्थेने विकसित केला? न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज. पुढील प्रश्न, अमेरिकेतील 50 वर्षांतील पहिला नवा मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या कंपनीच्या भागीदारीत सुरू केला जाणार आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर आपल्याला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल ज्यामध्ये 6000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळून जाईल, ज्यामध्ये जानेवारी 24 ते डिसेंबर 2026 पर्यंतचे PDF फाईल सोबत अर्थसंकल्प, जनगणना, पुस्तक आणि लेखक, सण आणि उत्सव, नृत्य प्रकार, ऑपरेशन यासारख्या इतर महत्त्वपूर्ण PDF फाईल सोबत ऑनलाईन टेस्ट, हे सर्व मटेरियल तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये मिळेल. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायची असेल तर हा QR कोड स्कॅन करून आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडले असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा आणि डेली सकाळी 6 वाजता येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला लगेचच क्लिक करा. थँक्यू.